हॅलो स्टुडंट, आज आपण स्टँडर्ड 8चं मॅथ्स बघतोय. याच्या आधीचे जे व्हिडिओ झालेले आहेत किंवा नंतरचे जे होतील ते सगळे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुम्ही चेक करू शकता. तसेच व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तसेच बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुम्हाला ते नोटिफिकेशन येईल. तसंच तुम्हाला मी हे लेसनचं एक्सप्लेनेशन दिलंय. तुम्हाला जर प्रॅक्टिस सेट सोडवून हवे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी नक्की प्रॅक्टिस सेट सोडवून देईन. हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 8चा सेकंड लेसन पॅरलल लाईन अँड ट्रान्सव्हर्सल. बघा, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण ट्रान्सव्हर्सल म्हणजे मराठीमध्ये छेदिका म्हणतात त्याला. पहा, इथे मी एक फिगर काढून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. या दोन लाईन काढल्यात, लाईन PQ आणि लाईन RS, अशा दोन लाईन आहेत आणि त्याला AT लाईन AT यांनी बघा छेदलेलं आहे. दिसतंय इथे तुम्हाला, बघा इंटरसेक्ट केलेलं आहे. In the adjacent figure, line AT intersect line PQ and RS. intersect केलेले आहे आणि बघा पॉइंट कोणते, इथे आपण दोन पॉइंटला, कोणत्या पॉइंटला M आणि N, ह्या दोन पॉइंटला त्यांनी इंटरसेक्ट केलेलं आहे AT. म्हणून लाईन AT याला म्हणायचं ट्रान्सव्हर्सल. याला म्हणायचं ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका, कारण या दोन लाईनला लाईन AT यांनी छेदलेलं आहे. पहा, ट्रान्सव्हर्सल हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला असेल. तिथे डेफिनेशन पण दिले. इफ अ लाईन इंटरसेक्ट गिवन टू लाईन इन अ टू डिस्टिंक्ट पॉइंट, इफ अ लाईन इंटरसेक्ट टू लाईन इन अ टू डिस्टिंक्ट पॉइंट, देन दॅट लाईन इज कॉल्ड अ ट्रान्सव्हर्सल ऑफ द टू लाईन. ही लाईन या दोन लाईनची ट्रान्सव्हर्सल आहे. पुढे बघायचं सेकंड पॉइंट आपल्याला, अँगल मेड बाय ट्रान्सव्हर्सल. या ट्रान्सव्हर्सलमुळे बघा इथे एकूण 8 अँगल तयार झालेले आहेत. या लाईनला 4 आणि या लाईनला 4. तुम्ही बघू शकता. हे बघा, इथे M पॉइंट आपण दिलेला आहे. हा एक अँगल, इकडे दुसरा अँगल, तिसरा, चौथा, खाली 5, 6, 7, 8 असे 8 अँगल तयार झालेले आहेत या ट्रान्सव्हर्सलमुळे. बघा, आता अँगल जे तयार झालेत त्याचे टाईप आहेत. सगळ्यात पहिला अँगलचा टाईप आहे करस्पॉन्डिंग अँगल. त्याला म्हणायचं मराठीमध्ये संगत कोन. इन द आर्म ऑफ द ट्रान्सव्हर्सल ऑफ अ पेयर ऑफ अ अँगल आर इन द सेम डायरेक्शन अँड द अदर आर्म ऑन द सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल, देन इट इज कॉल्ड द पेयर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. बघा, मी तुम्हाला दाखवते ह्या फिगर मध्ये करस्पॉन्डिंग अँगल कशाला म्हणायचं ते. पहा पहा करस्पॉन्डन्स अँगल बघूया. सगळ्यात पहिले आपण इथे करस्पॉन्डिंग अँगलच्या 4 जोड्या तयार होतात. पहा, AMP म्हणजे हा अँगल, मी सेम खूण करून घेते, आणि MNR हा बघा, ही जोडी लिहून घेऊया आपण. इथे फर्स्ट जोडी अँगल AMP अँड अँगल AMP अँड अँगल MNR, अँगल MNR. पहा, ही जोडी. आता दुसरी कशी, त्याच्याच खालचा हा PMN अँगल, सेकंड नंबर अँगल PMN अँड बघा PMN म्हणजे हा अँगल आणि RNT म्हणजे हा अँगल अँड अँगल RNT. ह्या या साईडच्या 2 झाल्या. तशाच सेम या साईडला सुद्धा 2 होतील. तिसरी जोडी बघा, अँगल AMQ म्हणजे हा इथला हा अँगल, तसाच हा अँगल, अँगल MNS, अँगल AMQ अँड अँगल AMQ अँड MNS आणि चौथी जोडी आहे ही खाली उरलेली MQMN. बघा, हा Q, अँगल QMN अँड अँगल SNT. पहा, ह्या 4 जोड्या करस्पॉन्डिंग अँगलच्या झाल्या. करस्पॉन्डिंग अँगलच्या 4 जोड्या होतात. पहा कशा, 1, 2, 3, 4 खालचा, हा इथे परत 1, 2, 3, 4 अशा प्रकारे करस्पॉन्डिंग अँगलच्या 4 जोड्या होतात. आता नेक्स्ट आहे, आपण बघायचं आहे इंटेरियर अँगल. मराठीमध्ये त्याला
आंतरकोन म्हणतात. आंतरकोन इंटेरियर अँगल ह्याच्यातच त्याचे समजतं आपल्याला. बघा हा आतला जो भाग आहे ह्याच्यात जे दोन कोन असतात हे एकमेकाचे इंटेरियर अँगल आहेत. अँगल PMN, अँगल PMN आणि RNM, अँगल RNM, हा आणि हा इंटेरियर अँगल. तसंच या साईडला एक जोडी होती, याच्या दोनच जोड्या आहेत. इकडे इंटेरियर QMN, अँगल QMN आणि अँगल SNM, SNM, ह्या दोन आणि ह्या दोन. नेक्स्ट आहे अल्टरनेट अँगल, त्याला मराठीमध्ये विक्रम कोन म्हणतात. याच्या दोन जोड्या आहेत बघा, एक इंटेरियर अल्टरनेट अँगल आणि एक एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. इंटेरियरचे दोन पार्ट आहेत आणि एक्सटेरियरचे दोन पार्ट आहेत. आपण समजून घेऊया, बघूया. पहा आता आपण अल्टरनेट अँगल बघणार आहोत, विक्रम कोन. याच्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिले आपण बघणार आहोत इंटेरियर अल्टरनेट अँगल. बघा इंटेरियर अल्टरनेट अँगल आणि दुसरं आहे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. पहा इंटेरियर अल्टरनेट अँगल मध्ये आपण काय बघणार आहोत, इंटरनल इंटेरियर. पहा अल्टरनेट म्हणजे आणि आतले अल्टरनेट म्हणजे इथे लक्ष द्या, हा अँगल आणि ह्याचा अल्टरनेट हा क्रॉस, असा क्रॉस, हा याला हा, हे झाले इंटरनल इंटेरियर अँगल. आपण लिहून घेऊया. बघा अँगल PMN म्हणजे हा PMN आणि त्याचा अल्टरनेट अँगल हा येणार आहे SNM, अँगल SNM. हा बघा, हा याचा हा आणि याचा हा, नीट लक्ष द्या. सेकंड पेअर आहे अँगल QMN आणि अँगल RNM म्हणजे कोणता, बघा QMN म्हणजे हा अँगल आणि याचा क्रॉस करून हा. हे झाले इंटेरियर आतले ह्याच्यातले. आता एक्सटेरियर मध्ये परत क्रॉसच आहे. बघा हा आणि हा असा क्रॉस इथून आणि याला असा क्रॉस, याचा हा बाहेरच्या साईडचा, आतले पण क्रॉस बाहेरचे पण क्रॉस. पहा फर्स्ट पेअर आहे अँगल AMP अँड अँगल TNS. AMP म्हणजे हा आणि TNS म्हणजे हा, परत असा बाहेरचा क्रॉस. सेकंड पेअर आहे अँगल AMQ अँड अँगल RNT. पहा इथे परत इथे AMQ, हा AMQ त्याचा हा TNS आणि AMQ चा हा आणि AMP त्याचा हा TNS म्हणजे हा इथला हा याचा हा. हे झाले एक्सटेरियर. इंटेरियर एक्सटेरियर. इथे आपण अल्टरनेट अँगल, इंटेरियर अँगल आणि करस्पॉन्डिंग अँगल बघितलेले आहेत. पहा आता आपण बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ अँगल फॉर्म बाय टू पॅरलल लाईन अँड ट्रान्सव्हर्सल. मगाशी आपण दोन लाईन ज्या काढल्या होत्या त्या पॅरलल नव्हत्या. आता आपण पॅरलल लाईन तुम्हाला माहिती आहे एकाच प्लेनवरती म्हणजे एकाच प्रतलावरती असणाऱ्या पण एकमेकींना कधीही न छेदणाऱ्या दोन लाईनला म्हणतात पॅरलल लाईन. ह्या बघा मी इथे दोन पॅरलल लाईन काढून घेतलेल्या आहेत आणि त्याला एक ट्रान्सव्हर्सल काढलेली आहे. पहा इथे परत 8 कोनच्या जोड्या तयार झाले, 8 कोन तयार झालेले आहेत. आता आपण बघूया, याला आपण आधी नाव देऊन घेऊया. पहा आता आपण प्रॉपर्टीज ऑफ करस्पॉन्डन्स अँगल बघणार आहोत. करस्पॉन्डन्स अँगल मी तुम्हाला सांगितलेले आहेत. बघा करस्पॉन्डन्स अँगल म्हणजे हा अँगल आणि तसंच हा आणि हा, अशा 4 जोड्या तयार होतात. तर ह्याची प्रॉपर्टीज अशी आहे, इच पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल फॉर्म बाय टू पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल इज कॉन्ग्रुएंट अँगल. म्हणजे हे एकमेकाचे एकरूप अँगल असतात. आपण या प्रोटेक्टरच्या साह्याने बघूया. बघा इथे हा अँगल आहे 70 डिग्रीचा आणि हा सुद्धा आहे पहा
70 डिग्रीचा. आपण इथे लिहून घेऊया अँगल ए एम पी कॉन्ग्रुएंट अँगल एम एन आर, म्हणजे करस्पॉन्डिंग अँगलच्या ज्या जोड्या असतात त्या दोघांचीही मेजर हे समान असतात, एकरूप असतात ते एकमेकाची. दुसरी पेअर आहे ए एम क्यू कॉन्ग्रुएंट अँगल एम एन एस. तिसरी पेअर आहे अँगल पी एम एन. पण हे केव्हा, जेव्हा ह्या दोन लाईन पॅरेलल असतील आणि पॅरेलल लाईनला जेव्हा एखादी लाईन ट्रान्सव्हर्सल छेदतेही तेव्हाच जे तयार होतात त्याची प्रॉपर्टी चाललेली आहे ही. बघा अँगल आर एन बी, अँगल क्यू एम एन आणि अँगल एस एन बी. हे झाले प्रॉपर्टीज ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल तुम्ही एकदा परत लक्ष द्या, मी तुम्हाला दाखवते. हा बघा, हा अँगल ए एम पी, हा याचा करस्पॉन्डिंग अँगल हा एम एन आर. बघू शकता ए एम पी एम एन आर, हे दोन ही जोडी झाली. दुसरी जोडी ही बघा, हा अँगल आहे, मी इथे केलंय एम एन पी एम एन आणि आर एन बी, ही जोडी झाली. इथे सेम ही आणि ही जोडी ए एम क्यू हा अँगल, एम एन एस हा अँगल आणि चौथी जोडी ही क्यू एम एन आणि त्याला करस्पॉन्डिंग एस एन बी ही जोडी. पहा, ह्या 4 जोड्या आहेत करस्पॉन्डिंग अँगलच्या आणि त्याची प्रॉपर्टी काय आहे तर हे एकमेकाचे एकरूप कोन असतात, कॉन्ग्रुएंट असतात. या जोडीमधले जे दोन्ही आहेत त्याची मेजर, ह्याचं 70 आहे तर हा सुद्धा 70 आहे आणि हा 110 110 तर हा सुद्धा 110, हा 70 हा 70 110 110. ही सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी आहे करस्पॉन्डिंग अँगलची. सेकंड आपण बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ अल्टरनेट अँगल. पहा, आता आपण बघतोय प्रॉपर्टीज ऑफ अल्टरनेट अँगल. मी मगाशी सांगितलेलं आहे, परत तुम्हाला एकदा वेगळी मी आकृती इथेच नाही दाखवते, तुम्हाला समजण्यासाठी वेगळी इथे फिगर मी काढलेली आहे. बघा, अल्टरनेट म्हणजे तुम्ही अल्टरनेटच्या 2 पेअर सांगितल्यात तुम्हाला मी, एक इंटेरियर आणि एक एक्सटेरियर. बरोबर आहे, एक आतली जोडी आणि एक बाहेरची जोडी. आतल्या जोडीमध्ये हा बघा, हा कसा क्रॉस येतो, याचा हा, ह्याची क्रॉस हे आणि याचा हा, म्हणजे एम हा इथे एक आणि ही जोडी आणि ही जोडी, ही झाली इंटेरियर. आपण नावं लिहून घेऊया. अँगल पी एम एन, आणि हे कसे असतात तर हे सुद्धा कॉन्ग्रुएंट आहेत एकमेकाचे. जर पी एम एन याची 80 असेल डिग्री तर त्याचा कॉन्ग्रुएंट अँगल जो आहे एम एन एस तो सुद्धा 80 डिग्रीचाच असणार आहे आणि हा 100 असेल तर हा सुद्धा 100 असेल. आपण आधी लिहून घेऊया. एम एन एस अँगल क्यू एम एन कॉन्ग्रुएंट अँगल एम एन आर, एम एन आर हे दोन. आता एक्सटेरियर मध्ये पण परत क्रॉसच आहे, तुम्ही इथे बघण्यासाठी, मी तुम्हाला समजण्यासाठी दाखवते. बघा, हा असा क्रॉस आणि हा इकडे असा क्रॉस, म्हणजे याचा अँगल हा, याचा अँगल हा आणि याचा अँगल हा. आपण लिहून घेऊया एक्सटेरियर मध्ये सुद्धा. अँगल ए एम पी कॉन्ग्रुएंट अँगल एस एन बी, अँगल ए एम क्यू कॉन्ग्रुएंट अँगल आर एन बी. पहा, अशा ह्या 4 जोड्या होतात प्रॉपर्टीज ऑफ, अशा 4 जोड्या होतात अल्टरनेट अँगलच्या आणि त्याची प्रॉपर्टी काय आहे ते सुद्धा एकमेकाचे एकरूप कोन असतात. आता लास्ट आहे प्रॉपर्टीज ऑफ इंटेरियर अँगल. बघूया, आपण वेगळी फिगर काढून तुम्हाला दाखवणार आहे मी. पहा, नेक्स्ट आपण बघतोय प्रॉपर्टीज ऑफ इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल परत एकदा तुम्हाला दाखवते. बघा, हा आणि हा हे एकमेकाचे इंटेरियर, हा आणि हा हे एकमेकाचे इंटेरियर. याची प्रॉपर्टी अशी आहे, ईच पेअर ऑफ इंटेरियर अँगल फॉर्म बाय 2 पॅरलल लाईन अँड ट्रान्सव्हर्सल इज ऑफ सप्लिमेंटरी अँगल. सप्लिमेंटरी अँगल म्हणजे काय, त्यांची दोघांची बेरीज ही 180 येते. आतापर्यंत आपण जे 2 बघितले अल्टरनेट आणि करस्पॉन्डिंग ते एकमेकांना एकरूप इक्वल ह्याचे होते. इथे काय आहे की ह्यांची दोघांची बेरीज ही 180 येणार आहे. सप्लिमेंटरी अँगल आहेत ते, एकमेकाचे कॉन्ग्रुएंट नाही. पी एम एन प्लस अँगल एम एन आर इज इक्वल टू 180. बघा, पी एम एन म्हणजे हा अँगल आणि अँगल एम एन आर म्हणजे हा, ह्याची 180. तसंच ह्याचं पण सेमच दुसरा पेअरचं पण. मेजर ऑफ अँगल क्यू एम एन प्लस मेजर ऑफ अँगल एम एन एस इज इक्वल टू 180 डिग्री. ही ह्याची प्रॉपर्टी आहे
की हे दोन्ही एकमेकाचे सप्लिमेंटरी अँगल आहेत 180चे, त्यांची बेरीज येते. पहा, नेक्स्ट पॉइंट आहे आपला टू ड्रॉ अ लाईन पॅरेलल टू अ गिवन लाईन. ह्याचे 3 हे दिलेले आहेत मेथड तुम्हाला. सगळ्यात ही मेथड 1 दाखवते मी तुम्हाला. मेथड 1 ही सेट स्क्वेअरचा यूज करून करायचं आहे. मी तुम्हाला परत इथे सांगते की तुम्हाला जर प्रॅक्टिस सेट सोडवून हवे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी नक्कीच तुम्हाला प्रॅक्टिस सेट सोडवून देईन. तसंच इतर जे व्हिडिओ असतील प्रॅक्टिस सेटचे वगैरे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा कमेंट बॉक्समध्ये देईन, चेक करा. बघा, आता हे 2 आपण सेट स्क्वेअर घेतलेले आहेत. हा जो उंच आहे, मोठा असतो तो बघा, तो मी असा इथे ठेवलेला आहे पहा. आणि हा जो थोडासा छोटा असतो त्याच्यापेक्षा तो बघा ह्या पी पॉइंट वरती असा ठेवलेला आहे. नीट बघा, तुम्हाला फिगर बघून कळेल इथे. हा बघा, हा आहे तो या लाईनला टच केलाय आणि पी वरून असा, आणि हा उलटा पी पॉइंट पर्यंत असा ठेवायचा आहे बघा. आणि इथे आपण एक लाईन काढून घ्यायची आहे पी बिंदूतून. तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की लाईन एल आहे, या लाईनला पी मधून पॅरलल लाईन काढा. तर आपण ही एक मेथड बघितली. ही लाईन पुढे आपण वाढवू शकतो. ही झाली आपली पॅरलल लाईन. पहा, ही मेथड फर्स्ट. आता आपण अजून 2 मेथड बघणार आहोत. मेथड सेकंड बघणार आहोत. एल लाईन आहे आणि हा पी पॉइंट दिलेला आहे इथे आपल्याला. आपण आता काय करायचं इथे बघा, ड्रॉ लाईन ए पी आउटसाइड, ड्रॉ सेगमेंट पी परपेंडिक्युलर टू लाईन एल. पहा, मी सेट स्क्वेअर घेतलेला आहे आणि इथे परपेंडिक्युलर लाईन काढती आहे बघा. ही झाली परपेंडिक्युलर लाईन. आता काय करायचं आपण, दुसरा इथे एम नाव देऊया. दुसरा एक एन पॉइंट घ्यायचा आहे आणि ह्या एन पॉइंट वरून सुद्धा परपेंडिक्युलर एक लाईन काढायची आहे वरती. आपण बघूया. पहा, एम वरून सुद्धा मी एक परपेंडिक्युलर लाईन काढणार आहे. तुम्ही इथे प्रोटेक्टरनी 90 डिग्रीचं हे करून काढलं तरी चालेल किंवा सेट स्क्वेअरनी काढलं तरी सुद्धा चालेल, पण ही परपेंडिक्युलर लाईन आली पाहिजे. आता काय करायचं आपण, कंपासमध्ये पीएम एमपी एवढं डिस्टन्स घ्यायचं सेम, आणि तेवढंच एन वरती ठेवून इकडे एक पॉइंट करायचा, त्याला आपण नाव देऊया क्यू. आता काय करायचं, तुम्ही पी आणि क्यू जोडायचे. झाली आपली परपेंडिक्युलर लाईन तयार. पहा, लाईन आपण ह्याला एम नाव देऊ. एल ला आपण एम ही परपेंडिक्युलर लाईन काढलेली आहे. ही झाली सेकंड मेथड. आता आपण मेथड थर्ड बघूया. थर्ड मेथड मध्ये काय करायचं आहे, तुम्ही पहिली तुम्हाला एक लाईन दिलेली असेल एल ही, आणि एक पी पॉइंट दिलेला आहे इथे. तर काय करणार आपण, याच्यावरून पहा काय करायचं आहे, आपण इथून ए आणि बी असे हे 2 पॉइंट घ्यायचे आहेत. इथे तुम्हाला लाईन, इथे थर्ड मेथड मध्ये तुम्हाला थोडंसं वेगळं सांगितलेलं आहे. ड्रॉ अ लाईन परपेंडिक्युलर टू लाईन ऍट अ डिस्टन्स 2.5 सेंटीमीटर. म्हणजे इथे पी पॉइंट दिलेला नाहीये तुम्हाला. इथे तुम्हाला सांगितलंय की 2.5 सेंटीमीटर वरती तुम्हाला परपेंडिक्युलर लाईन काढायची आहे. पी पॉइंट हा आपल्याला दिलेला नाही. पहा, 2.5 वरती लाईन काढायची. आपण काय करणार, इथे दोन्हीकडे आपण ए आणि बी असे पॉइंट घेऊया. ए बी पॉइंट घेतल्यावरती आपण प्रोटेक्टरच्या साह्याने दोन्हीकडे 90 डिग्रीचा लाईन काढून घेऊया. 90 डिग्रीचा लंब काढूया, इथे परपेंडिक्युलर लाईन काढूया 90 डिग्रीनी आपण. पहा, आणि काय सांगितलं आपल्याला, 2.5 सेंटीमीटर तुम्हाला डिस्टन्स हवे, म्हणून कंपासमध्ये आपण 2.5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे. पहा, आणि ए वरती ठेवायचं. इथे एक आपण आर्क करायचा, इथे एक आर्क करायचा. हे आपले मिळाले पॉइंट पी क्यू. त्याच्यातून आपण एक लाईन काढायची. ही झाली लाईन आपली परपेंडिक्युलर लाईन. पहा, इथे आपला हा लेसन झालेला आहे. तुम्हाला मी परत सांगते की जर प्रॅक्टिस सेट सोडवून असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी प्रत्येक प्रॅक्टिस सेट तुम्हाला सोडवून देईन.